लोकनेते हितेंद्र ठाकूर आमचे प्रेरणास्थान ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण बहुजन विकास आघाडी काम करते। मागच्या 6 वर्षात लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, पण काही कारणाने आमची सीट आली नाही आणि मागच्या ज्या आमदार होत्या त्यांनी फक्त रील बनवण्याचं काम केलं। आमची आता सत्ता आलेली आहे, पण आमची बॉडी बसलेली नसताना सुद्धा आमच्या टीमने काम करायला सुरुवात केली। माजी नगरसेवक सचिन भरत ह्यांनी जी मुख्य रस्त्यापासून जी आता 500ची लाईन आणलेली आहे, तर ती लाईन ह्या आम्ही जेव्हा प्रचारासाठी फिरत होतो तेव्हा लोकांनी आम्हाला पाण्याच्या समस्या सांगितल्या आणि आमच्या सचिनने ते काम पूर्णत्वास नेलेलं आहे। आता कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे की 10 दिवसात आम्ही ते काम पूर्ण करू, पण 10 दिवस ना आम्ही त्याला 15 अजून 5 दिवस वाढून देतो की त्यांनी लवकरात लवकर काम करून आमच्या लोकांच्या समस्या ज्या आहेत पाण्याच्या त्या सोडवाव्यात, म्हणजे त्यांचा अजून आमच्यावर विश्वास राहील आणि पुढच्या विधानसभेला आमचे आप्पा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा मी तुम्हाला विश्वास देते की तुम्ही जो आमच्यावर विश्वास टाकला तो सदोदित असाच विश्वास ठेवावा। तुमची जी काही कामं आहेत ती आमची पूर्ण टीम आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आता रील न बनवता आम्ही रिअलमध्ये काम करणार, हा तुम्हाला मी विश्वास देते। थँक्यू। जनतेने जो विश्वास दिलेला आहे, उमेदवार जे निवडून दिलेले प्रचंड संख्येने आणि ज्या निष्ठेने आणि विश्वासाने की जे आमचे प्रेरणा सर आता आमच्या प्रमिलांनी सांगितलं की कामावर विश्वास ठेवून अप्पांच्या हे सर्व जे टीमला निवडून दिलेले त्याची सुरुवात आहे। म्हणजे सांगायचं असं की जसं आता उपमहापौरांनी सांगितलं की टीम आमची अजून बसली नाही, म्हणजे पदं वाटप झाली नाही तरीही कामाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही जस्ट बघत राहा की बॉडी बसली नाही तरी कामाची इतकी सुरुवात झालेली आहे। तुम्ही फक्त कामं दाखवा, कामं करून घ्या, सगळी माणसं समाधानी राहतील एवढं मी नक्की सांगेन। दादा, आज जे भूमिपूजन झालं आहे याच्यामध्ये किती लोकांना फायदा होणार आणि किती सोसायटीचा फायदा होणार? माझ्या हिशोबाने इथे या परिसरातील असलेल्या सर्वच सोसायटीने याचा फायदा होणार आहे, कारण ही 500 मीटर लांब आणि 200ची लाईन जी अमृत योजनेची आहे ज्याचं काम 2024मध्ये अप्पांनी सुरुवात केलेली, परंतु दीड वर्षांमध्ये काहीच काम झालं नाही। जेव्हा आमदार बदलले त्याच्यानंतर ते काम तसंच राहिलेलं, आज त्याची पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे। आपका लैंग्वेज में भी मैसेज देगा तो बताओगे आज से काम शुरू हो गया? अभी जो अपना लोगों ने इलेक्ट करके दिया है, अपना ये एरिया में 4 नगर सेवक को इलेक्ट करके दिया है, मैंने उससे पहले से जो हमने जो शुरुआत किया था उसका इच्छा आज पूरा हो रहा है, काम का शुरुआत कर रहे हैं। तो अभी आगे भी एक एक काम जो भी लोगों को लगेगी तो हम हमारे पास आएंगे तो हम लोग डेफिनेटली आगे भी बढ़ा के करेंगे। यानी उनके लिए हमारा लोक नेता हितेंद्र ठाकुर भी यानी हमारा ये टीम भी तैयार है, जो भी करना है वो करने का तैयार है। थैंक यू।